नमस्कार मित्रांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. जीजी शशिकलाला म्हणत असते की डेकोरेशन राहू दे, मंजिरीला बघायला पाहुणे येणार आहेत. तर शशिकला म्हणते डेकोरेशन पैसे देऊन केलंय आणि ते सुद्धा माझ्या मुलीसाठी केलं होतं, तुमच्या मुलीसाठी नाही केलेलं. पण डेकोरेशन जर ठेवायचं असेल तर पैसे द्यावे लागतील, भाडं. तर जीजी विचारते किती पैसे घेणार आहेस, तर शशिकला म्हणते डेकोरेशनचे 5,000 फक्त. तर जीजी म्हणते एवढे पैसे तर नाहीत माझ्याकडे. तर शशिकला लवकर डेकोरेशन काढायला सांगते आणि म्हणते पैसे नाहीत यांच्याकडे, अब आया ना ऊट पहाड के नीचे. जीजी तनतन करतच म्हणत असते माणुसकी नावाची चीजच राहिली नाही काही. तर नाना म्हणतात तू एकटीच का बडबडतीयस. तर जीजी म्हणते तुमची ती भाऊजाई मंजिरीला बघायला पाहुणे येत आहेत, तर मी तिला म्हटलं जरा डेकोरेशन असू दे, तर नाही म्हणाली चक्क. तर नाना म्हणतात जाऊ दे तिचं तिच्यापाशी, आपण नाही फारसं मनावर घ्यायचं. आपल्याला माहिती आहे आपली पोरगी हिरा आहे आणि हिरा स्वतःच्या पैलूवरती चमकत असतो, त्याला असल्या या खोट्या डेकोरेशनची अजिबात गरज नसते. तर जीजी म्हणते तुम्ही असंच म्हणणार. त्यावेळी रुचिता तेथे येते आणि जीजीला म्हणते मला कळलंय आपल्या मंजूला बघायला पाहुणे येत आहेत ना. तर जीजी म्हणते हो, त्याचंच नियोजन चालू आहे. तर रुचिता म्हणते पण मम्मी ऐकत नाही ना डेकोरेशन ठेवायला. तर रुचिता म्हणते आपल्या मंजूला बघायला पाहुणे येत आहेत म्हणल्यावर कुठलीच कसर राहायला नको. तर ती जीजीला पैसे देते आणि म्हणते हे पैसे घे आणि मम्मीला दे. तर जीजी म्हणते अगं पण तू कशाला देतेस. तर रुचिता म्हणते हवं तर तुझ्याकडे आल्यानंतर तू परत कर. तर जीजी म्हणते तू कितीही म्हणालीस तरी मीच नाही घेऊ शकणार हे पैसे तुझ्याकडून. तर रुचिता म्हणते बरोबर आहे, मी कोण आहे तुमची, माझ्या जागी पप्पा असते आणि त्यांनी समजावलं असतं तर तुम्ही नक्की ऐकलं असतं त्यांचं. ते लाडके आहेत ना तुमचे, माझं काय, मी सासूरवाशीनच शेवटी, परकीच झाले तुम्हाला, राहू दे असं म्हणून जायला लागते. तर जीजी तिला थांबवते आणि तिच्याकडून पैसे घेते. तर जीजी ते पैसे घेऊन शशिकलाकडे येते आणि तिला देते आणि म्हणते हे घे तुझे 5,000 रुपये, पण डेकोरेशन काढायचं नाही. त्यानंतर जीजी तेथून जाते. तर शशिकला स्वतःशीच म्हणते वा जीजी, बरेच पैसे लपवून ठेवलेत. रायाने हात उचलल्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो आणि म्हणतो माझ्या आईच्या वयाची होती र ती बाई, तिच्यावर गंत आणली मी, पण मी तरी काय करू, माझ्याकडे पण पर्याय नव्हता, परिस्थितीच तशी होती. त्या म्हाताऱ्याच्या बायकोच्या डोक्यावर गंत आणली नसती तर त्याने सहीच केली नसती. त्यानं सहीच केली नसती तर ज्याच्यामुळं आज जिवंत आहे त्या बापासमान अण्णाला काय उत्तर दिलं असतं मी. आयुष्यातली लई मोठी चूक झाली माझ्याकडून. इकडे नाना जीजीला विचारतात तू मंजिरीला काही सांगितलं आहेस का. तर जीजी म्हणते मी काय वैरीण आहे का तिची, आणि तुम्हाला काय वाटलं ती नाही म्हणणार आहे, मी तिला अचानकच सांगणार आहे, मग बाहेर येऊन तिला बोलावंच लागेल, ती नाही म्हणू शकणारच नाही. तर नाना म्हणतात मला हे अजिबात पटत नाहीये आणि हे असं मुलाकडच्याला बोलवून मग तिला सांगायचं हे तिला देखील आवडणार नाही, तुला माहिती आहे ना ती नाही म्हणतीये. तर जीजी म्हणते तुम्ही राहू द्या, ती नाही म्हणाली म्हणून काय तिचं लग्नच करून द्यायचं नाही का, आपण काय आयुष्यभर पुरणार आहोत का तिला. तर नाना म्हणतात तरी मला असं वाटतं की आपण तिला सांगायला पाहिजे, असं अचानक धक्का बिक्का मी सांगतो तिला असं म्हणून मागे वळतात. तर त्यांना तिथे मंजिरी दिसते. हे सगळं मंजिरीने ऐकलेलं असतं. तर मंजिरी म्हणते हे असं मला न सांगता गुपचूप ठरवता तुम्ही, मला लग्न करायचं नाही सांगितलं ना एकदा, आणि रडतच तिथून निघून जाते. तर नाना जीजीला म्हणतात पाहिलं का, सांगितलं होतं. दुसरीकडे राया अण्णांना फोन करून सांगतो काम झालं आणि दुसरं काम झालं की मग भेटायला येतो. तर त्याचा मित्र त्याला विचारतो आणखी काय काम बाकी आहे. तर राया म्हणतो मी मिस फायरच्या घरी चाललोय. तर तो म्हणतो भावा आपलं काम झालं ना, मग कशाला जायचंय आता तिच्याकडं. तर राया म्हणतो फुकटचे सल्ले देऊ नकोस, त्या मिस फायरनं माझ्याशी पंगा घेतलाय, तिला आयडिया नाही तिच्या पदरात काय वाढवून ठेवलंय ते, आज बघतोच तिला, कळल तिला राया काय चीज आहे ते. इकडे मंजिरी रूममध्ये येऊन रडत असते. तर तिच्या मागोमाग जीजी आणि नाना सुद्धा येतात. तर मंजिरी म्हणते मला कोणाचंच काही ऐकायचं नाही नाना, आणि जेवढं ऐकायचं होतं तेवढं ऐकलंय मी. तर जीजी म्हणते अगं तू मुलगी आहेस माझी, तुझ्या पुढे तुझं अख्खं आयुष्य पडलंय, मी जे काही करणार ते तुझ्या भल्यासाठीच करणार ना. तर मंजिरी म्हणते अगं पण यात कसलं आलंय भलं, आणि जीजी तू माझ्या किती पण भल्याचा विचार केलास ना तरी मी तुमच्या दोघांना सोडून नाही जाऊ शकत, आणि तुमचं काय. तर जीजी म्हणते तू आमचा विचार नको करू, तो निखिल आहे ना आमची काळजी घ्यायला. तर मंजिरी म्हणते आणि मी कोणीच नाहीये का तुमच्या दोघांसाठी, का मुलगी आहे म्हणून स्वतःच्या आईबापांसाठी काही करायचा हक्कच नाहीये मला. तर नाना म्हणतात चुकीचा अर्थ नको काढू बाळा. तर मंजिरी म्हणते तुम्ही मला सांगा नाना, मी तुमच्यासाठी काही केलं तर तुम्हाला त्याचं ओझं होतं का,
तर जिजी म्हणते आम्ही जे करतोय ते आईबाबाचं कर्तव्य करतोय. आमच्या जबाबदारीच्या बेड्यात तू अडकून पडू नकोस. तुझं सुख. तर मंजिरी म्हणते माझं सुख तुमच्या दोघांमध्येच आहे. कसं कळत नाही तुम्हाला? तर जिजी म्हणते मंजू तू आमच्यासाठी आज लग्नाला नाही म्हणतेस, पण आमच्या मागे तुझं काय होईल याचा विचार तू केलायस का? तर नाना म्हणतात आणि तुला जर मुलगा नाही आवडला तर सरळ नाही म्हणून टाक ना. तर जिजी म्हणते हो, कसलीच जबरदस्ती नाहीये. तू फक्त एकदा मुलगा बघून घे ग. तर मंजिरी म्हणते नाही जिजी, मला माहितीये एकदा का माझं लग्न झालं की मी परकी होईल तुम्हाला. असं म्हणतच ती रडत असते. तर नाना म्हणतात वेडी का खुळी तू, लेक कधी परकी होते का? बापाच्या तोंडात तुळशीपत्र जरी पडलं तरी लेकीची माया कधी कमी होत नाही. तर मंजिरी म्हणते नाना अहो काय बोलताय? तर जिजी मंजिरीला म्हणते मंजू मी वचन देते तुला, तू आमची आहेस आणि आमचीच राहणार कायम, आणि हे घर तुझ्याकरता कधीच परक नाही होणार. त्यावेळी तेथे मंजिरीची चुलत बहीण येते आणि ती म्हणते माझ्यासाठी तू एकदा येणाऱ्या मुलाला पाहून घे. माझी इच्छा तू पूर्ण करणार नाहीस का? तर मंजिरी ठीक आहे असं म्हणते. रायाचे मित्र त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. ते म्हणत असतात त्यात तिची खरंच काही चूक नव्हती, तिने तर मदतीच्या भावनेने हे सगळं केलं. मला सांग ना कोण कोणाची मदत करतं आजकाल? रस्त्यावर डेड बॉडी असली तर सेल्फी काढून निघून जातात, पण तिने आपल्याला उचलला. एवढंच नाही तर हॉस्पिटलला घेऊन चालली होती. तिच्या चेहऱ्यावर मला काळजी दिसत होती राया भाऊ, स्वार्थ नाही. तिने माझ्या खोट्या जखमेवर तिचा रुमाल ठेवला. माझा हात हातात घेऊन मला धीर देत होती ती. ओळख ना पाळख कोण कोणासाठी एवढं करतं रे? राया भाऊ विषय सोडून दे, तिचा हेतू खरंच चांगला होता. मला ती माझ्या सख्या बहिणीसारखी वाटली. तर राया म्हणतो तू काय डोक्यावर पडलायस का? ती तिसऱ्यांदा गेम करत होती आपला. मांजरासारखं सारखं आडवं यायचं. मी तुला आधीच सांगितलं होतं लेडीज साठी लय रिस्पेक्ट आहे रायाच्या मनात, पण ती पोरगी सारखी सारखी माझ्या कामाच्या मध्ये येतीये. वाघानं जर शिकाऱ्याची मैत्री केली तर काय खाणार तो गवत? विसरू नको आपल्या धंद्यात लुटूपुटूच्या नात्याला नाही तर तलवारीच्या पात्याला जास्त किंमत आहे. इकडे मंजिरी साडी नेसून तयार झालेली असते. जिजी तिच्याकडे पाहून म्हणते आज जो कोणी मुलगा तुला बघेल ना, तुला पाहून तो तुझ्या प्रेमातच पडेल. तू ये मी चहाचं बघते असं म्हणून तेथून जाते. ईशा शशिकलाला विचारत असते एवढी महागाची क्रॉकरी कशासाठी काढली? तर शशिकला म्हणते कधीतरी माझी मुलगी असल्यासारखी वाग ना, डोकं लाव जरा. तू नको डोकं लावूस, माझं रिकामं करशील तू. उद्या त्या मंजिरीचं लग्न होऊन ती सासरी गेली तर या घरात राहतो कोण? तो बिंडोक निक्या. त्यालाही नोकरी लागणार, मग तो आपल्या आईबापाला घेऊन निघून जाणार. मग एवढ्या मोठ्या या वाड्यामध्ये राज्य कोणाचं? शशिकलाचं. तर ईशा म्हणते पण लग्न ठरल का ग हे? तर शशिकला म्हणते जमणार, सोयरीक जमणार. नाहीतर मला काय येड लागलंय या भिकाऱ्यांच्या पाहुण्यांसाठी एवढा खर्च करायला? लायकी तरी आहे का त्यांची? घरी पाहुणे येतात तर ते म्हणतात घर फारच छान आहे तुमचं. तर नाना म्हणतात हे घर म्हणजे सरदेशमुखांचा अभिमान आहे. गेल्या 4 पिढ्या इथे नांदतायत. त्यानंतर सगळ्यांची ओळख करून दिली जाते. तर जिजी विचारते तुमचा मुलगा दिसत नाही, बाहेर गाडी लावतोय का? तर पाहुणे म्हणतात नाही, तो आला नाहीये. आधी आपण बोलू, तो नंतर भेटेलच की. घाई कसली आहे? आणि तसंही आमचा मुलगा आमच्या शब्दाबाहेर नाही. आमचा होकार म्हणजे त्याचा सुद्धा होकारच समजा. राया आणि त्याच्या मित्रामध्ये भांडण चालू असतात. तर तो मित्र म्हणतो राया भाऊ मी तुझ्यासाठी जीव सुद्धा देऊ शकतो. तर राया त्याच्या हातात चाकू देतो आणि म्हणतो दे जीव. तर त्याचा मित्र पोटात चाकू घालतो पण त्याला काहीच होत नाही कारण तो डुप्लिकेट चाकू असतो. तर राया म्हणतो एवढा निर्दयी नाही हा राया, आपल्या दोस्ताचा जीव तो कधीच घेऊ शकत नाही. आयुष्यात 2च गोष्टी प्रिय आहेत आपल्याला, एक म्हणजे अन्नाशी इमानदारी, दुसरी आपली यारी. आणि आपल्या यारीच्या मध्ये कोण आलं ना तर ते आपल्याला सहन होत नाही. तर राया म्हणतो तुला यायचं असेल तर ये, नाही तर नको येऊ, पण मी तिला सुट्टी देणार नाही. तुला तर माहितीच आहे विजेची तार पेटता अंगार, आणि या रायाचा वार कोणालाच सोडत नसतोय. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आलेले पाहुणे मंजिरीला पाहून म्हणतात लग्न म्हणजे बाजारच तर असतो, चांगली किंमत मोजावी लागेल. तर मंजिरी उठून म्हणते माफ करा पण विकत घ्यायला मी काही बाजारात ठेवलेली वस्तू नाही. तर पाहुणे म्हणतात हेच संस्कार केलेत का तुम्ही तुमच्या मुलीवर? तेवढ्यात राया तेथे येतो आणि म्हणतो बरोबर आहे, तुझ्यासारखी पोरगी असल्यावर तुझ्या या आईबापाला नको ते ऐकायची वेळ येणारच की. तर मंजिरी म्हणते पण तुझ्यासारखा दिवट्या पोटी आल्यावर काय करायचं आईवडिलांनी? जीवच दिला असेल त्यांनी. तर राया तिच्यावर ओरडतो. तर मंजिरी म्हणते तू मला धमकी द्यायचं काम नाही हा. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.